राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. बारामतीत देखील अनेक ठिकाणी पावसामुळे रस्ते ब्लॉक झाले असून बारामती नगर परिषदेच्या उदासीनतेमुळे शहरालगत असणारे हॉटेलच पाण्याखाली गेले. या हॉटेल शेजारीच ओढा असल्याने सातत्याने ओढ्याची साफसफाई आणि रुंदीकरणाबाबत नागरिकांची मागणी असून देखील नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेचा आढावा घेतलाय. नमस्कार, महाराष्ट्र टुडे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. राज्यभर पावसाचा धडाका वाढलेला आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांचं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झाल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बारामती म्हटलं की विकासाचं रोल मॉडेल म्हणून बारामती संपूर्ण जगामध्ये ओळखलं जातं. मात्र याच बारामतीमध्ये एक करामत घडली. आपण पाहू शकता, मी बारामतीमध्ये आहे. बारामती शहरालगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये त्या ठिकाणी पाणी चिरल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि बारामती शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहू शकता, या ठिकाणी या हॉटेल शेजारी एक ओढा आहे. सातत्यानं या नागरिकांकडून या ओढ्याची सफाईकरण असेल किंवा रुंदीकरण असेल, हे करण्याची मागणी नागरिकांकडून होत असते. मात्र बारामती नगरपालिका असेल, इतर प्रशासन असेल, यांच्या उदासीनपणामुळे या हॉटेल मालकाचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. या नुकसानापेक्षा मात्र सातत्यानं मागणी करून देखील या ओढ्याचं त्या ठिकाणी रुंदीकरण असेल, खोलीकरण का असेल किंवा स्वच्छताकरण असेल, हे नेमकं का होत नाही असा सवाल देखील त्या निमित्तानं उपस्थित केला जातोय. या नगरपालिकेच्या चुकीमुळे अनेक या ठिकाणी हॉटेल चालकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकता, या ठिकाणी कुठलीही स्वच्छता नसल्यामुळे हे पाणी जे या ठिकाणी अडकून पडलेलं आहे आणि हे पाणी पूर्ण हॉटेलमध्ये गेलेलं आहे. या पाण्याचं ब्लॉकेज या ठिकाणी झालेलं आहे. असं असताना या ठिकाणी बारामती नगरपालिका सातत्यानं आपला उदासीनपणा नेमका का दाखवतोय हे देखील समजायला तयार नाही. सातत्यानं वारंवार मागणी करून देखील या नागरिकांच्या मागण्या बारामती प्रशासन नेमकं का पूर्ण करत नाही. बारामतीमध्ये अनेक रस्ते त्या ठिकाणी केले जात आहेत. मात्र या रस्त्याबरोबर देखील ही जे काही ओढे असतील, जे नैसर्गिक स्रोत म्हणून बनवले जात आहेत, हे स्तोत्रावरती अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आणि याच कारणामुळे की काय या ठिकाणी हे पूर परिस्थिती बारामतीमध्ये निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ठिकाणी देखील येण्या जाण्याचा मोठा अडथळा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं असताना सातत्यानं पाठपुरावा करून देखील बारामती प्रशासन या ठिकाणी का नेमकी उदासीनता दाखवतंय हे पाहू शकताय. कशा पद्धतीनं बारामतीमधील हे जे काही हॉटेल आहे, हे हॉटेल त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलं आहे. आणि असं असताना बारामती नगरपालिका प्रशासन सातत्यानं अशा लोकांच्या मागण्यांकडे का दुर्लक्ष करतंय. या ठिकाणी अनेकदा ही मागणी करून देखील ही मागणी नेमकी का पूर्ण होत नाही. कारण हा ओढा जर पाहिला, या ओढ्यामध्ये बारामती शहरातील तांदूळवाडी असेल, प्रगतीनगर असेल, अनेक ठिकाणहून पाणी या ठिकाणी ओढ्यामध्ये येत असतं. आणि असं असताना नगरपालिका याकडे का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. यामुळे हे जे काही झालेलं या लोकांचं नुकसान आहे, या नुकसानावरती नगरपालिका प्रशासन यांना भरपाई देणार का, किंवा या सगळ्या गोष्टीला नेमकं कोण जबाबदार आहे, अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का, असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. अजित पवार सातत्यानं सांगत असतात, बारामतीमध्ये अनेक रस्ते असतील, अनेक विकास कामं असतील, यामध्ये मी धडाडीनं मी स्वतः त्या ठिकाणी पाहत असतो. मात्र असं असताना अशा ठिकाणी अजित पवार दुर्लक्ष करतातच कसे, असा सवाल देखील बारामतीकरांकडून त्या निमित्तानं उपस्थित केला जातोय. या सगळ्या गोष्टीला नेमकं कोण दोषी हे पाहणं देखील तितकं महत्वाचं ठरणार आहे. आणि या दोषींवर बारामती नगरपालिका प्रशासनातील जे कोण अधिकारी असतील यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबू. धन्यवाद.